नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो शेळी पालनाविषयी थोडीशी माहिती. तर मित्रांनो, आपल्याला शेळी पालन करण्यापूर्वी आपल्याला कोणची माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे मित्रांनो, आपल्याकडं थोडाफार पैसा पाहिजे. नंतर आपल्याकडं माणसं पाहिजेत मित्रांनो. माणसं म्हणजे माणूस शिल्लक पाहिजे. थोडाफार दर दिवस कमीत कमी 2-3 तास तरी टाईम भेटला पाहिजे त्या माणसाला शेळ्या सांभाळण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, शेळीपालनामधला जर अनुभव नसेल तर सगळ्यात आधी आपल्याला शेळीपालन कसे करायचे, काय शेळ्या सांभाळ हे शिकावं लागेल मित्रांनो. तर शेळ्या सांभाळायला शिकायचे म्हणलं तर आपल्याला डायरेक्ट चांगल्या शेळ्या, आपल्याकडं अनुभव जर नसेल शेळ्याचा तर आपल्याला डायरेक्ट चांगल्या क्वालिटी शेळ्या घ्यायला जमणार नाहीत. म्हणजे जातीवंत शेळ्या ज्या असतात, बिट्टल असन, बोर असन, जमनपुरी असन, शिरोळी असन, तर मित्रांनो ह्या शेळ्या घ्यायला जमणार नाहीत आपल्याला. आणि सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना आपल्याला आणि शेळीपालन करायचं शिकायचं म्हणलं तर आपल्याला गावरान शेळीपासूनच शिकावं लागेल. नंतर मित्रांनो, आपल्याला शेळ्या लई मोठ्या शेळ्या घ्यायच्या नाहीत. आपल्याला शिकायचा अनुभव नसल्यामुळं बारकाल्या शेळ्या घ्या आणि पिल्ले घेऊ नका मुळात. मूळ कारण आहे की बरेच यूट्यूबर सांगतात की पिल्ल्यापासून सुरुवात करा, पण पिल्ले घेऊ नका मित्रांनो. चांगल्या शेळ्या घ्या, गाभा गेलेल्या शेळ्या घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे पिल्ले जर घेतले तर मित्रांनो गाभा जायला अडचण असते. नंतर पहिलं येत असतं मित्रांनो, त्याचं पहिले येताना अडचण असते, पाजायची अडचण असते पिल्ले. त्याच्यामुळे पिल्ले बारकाले पिल्ल्यापासून सुरू करू नका मित्रांनो. शेळी घेता ज्यावेळेस तुम्हाला शेळ्या हे करायच्या त्यावेळेस 1 ते 2च शेळ्या घ्या, पण चांगल्या म्हणजे गावरान शेळ्या घ्या आणि चांगल्या शेळ्या घ्या. आणि गाभा गेलेल्या घ्यायच्या मित्रांनो. 1-2 महिने जर लागलेले असेल शेळी 2-3 महिन्याची, तर ह्या शेळ्या घ्या मित्रांनो. लई शेळ्या भारी घ्यायची गरज नाही. एका शेळीपासून जरी चालू केलं मित्रांनो तुम्ही, तरी बी काय अडचण येत नाही मित्रांनो. 1 वर्षभर तुम्ही जर मेहनत घेतली, सगळं पूर्ण शिकलात त्याचं तुम्ही, तर नंतर तुम्ही किती बी वाढू शकतात. पण लई बी वाढू नका. लई झालं 10 शेळ्याच्या आतच शेळ्या ठेवा. जास्त शेळ्या हे केलं तर आता सध्या राहणारे कमी नाहीत मित्रांनो शेळ्याला हिंडवायला. आणि शेळीच्या जातीला या हिंडायला रान लागतं मित्रांनो. असं बंदिस्त म्हणतात का, बंदिस्त जमत नाही मित्रांनो. म्हणा अशी त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही मित्रांनो. वाढ जर झाली नाही तर ते परवडत नाही मित्रांनो. वाढ जर झाली नाही, पिल्ल्याची वाढ झाली नाही, शेळी व्यवस्थित जर राहिली नाही तर परवडत नाही. आणि बंदिस्त जर असेल तर मित्रांनो त्यांचे दुखणे जास्त वाढतात. संडास लागणं असन, पिसवा असत्यान, वा असत्यान, हे वाढतं मित्रांनो. ते खर्च वाढतो. आणि दुसरी गोष्ट, पिले मोठे होत नाहीत आणि नंतर शेळी चांगली राहत नाही. त्याच्यामुळे ती मेन अडचण आहे मित्रांनो. त्याच्यामुळे शेळीला फिरायला जागा पाहिजे मित्रांनो. थोडीफार ती इळातून 2-3 तास तरी फिरली पाहिजे, अशी जागा पाहिजे आपल्याकडं. आणि तेवढं असं पहिले सगळ्यात महत्त्वाचं जागा. दुसरी गोष्ट, शेळ्या घेता वेळेस गावरान शेळ्या घ्या, जातीवंत घेऊ नका. म्हणजे कोणची शेळी घेऊ नका चांगल्या. आणि जर जातीवंत शेळ्या जर घ्यायला गेलात तुम्हाला पैसा जास्त लागणार आहे. आणि गावरान जाती शेळी जी आहे मित्रांनो, तर गावरान शेळी मित्रांनो आपल्याला म्हणजे दुखणं कमी येतं. तिचं येतं असतं, तिला दुखणं येतं आहे असं नाही, येत नाही असं नाही. पण दुसऱ्या शेळ्यापेक्षा थोडंसं सहनशीलता आहे तिच्यामध्ये दुखण्याच्या बाबतीत. त्याच्यामुळे गावरान शेळ्या घ्या. आणि घेता वेळेस 2 शेळ्या घेऊन चालू करा. अनुभव ज्यावेळेस येईन तुम्हाला चांगला, वर्षभर चांगला शिका त्याच्यातून, कशा सांभाळायच्यात काय, तिथून पुढं वाढवा. आणि दुसरी गोष्ट, एक यूट्यूबवर मित्रांनो सांगतात की शेड पाहिजे. शेड नाही, काय नाही मित्रांनो. शेडची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला सुरू करायची त्यावेळेस आपल्याला जिथं घर आहे तिथं तुम्ही 1-2 शेळ्या बांधू शकतात मित्रांनो. लई मोठं शेड आधीच करू नका. म्हणजे लई खर्च जर केला मित्रांनो, आपल्याला जर चांगलं नाही वाटलं, अडचणी यायला लागल्या पुढं सांभाळायच्या असत्यान काय असत्यान, त्या शेडचा काय उपयोग होणार आहे मित्रांनो? काय उपयोग होणार नाही. कंपाऊंड करा, इतका अर्धा एकरला कंपाऊंड करा, 1 एकरला कंपाऊंड करा, हे काही नाही मित्रांनो. शेळी पालन करता येईल 2 शेळ्यापासून चालू करा. लई पैसे गुंतवू नका मित्रांनो. आणि अनुभव जर नसन तर मित्रांनो मुळात हे शेड आणि फिरत्याना आधी लागूच नका मित्रांनो. त्याच्यामुळे खर्च जास्त वाढतो मित्रांनो. खर्च जर वाढला आणि त्याच्यातून सक्सेस जर नाही झालो आपण, खर्च इतका करून जर सक्सेस नाही झालो तर मित्रांनो आणखी रिवर्स येणार आहोत आपण मित्रांनो. त्याच्यामुळं
त्याच्या आधी मित्रांनो आपल्या 2 शेळ्या घ्या. रानामध्ये एकूण तिकून चारीचा बांधला, ह्याला चारा करायची गरज नाही, जास्त काही नाही मित्रांनो. अडचणीला थोडाफार चारा असतो, आपण कुठं बी 2 शेळ्याला आणून टाकू शकतो. त्याच्यामुळे काय असं काय लय खर्च करू नका. ज्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटून, प्रॉफिट चांगलं बघा याच्यात आपल्याला जमायला लागले शेळ्या सांभाळायला, त्यावेळेस तुम्ही 2-4 शेळ्या घेऊ शकता, वाढू शकतात. नाहीतर ह्या 2 शेळ्यामधून मित्रांनो दोन वर्ष शेळ्या सांभाळतात, 2 ते 4 शेळ्या होत्यात मित्रांनो. त्याच्यामुळे इतकं काय टाईम लागत नाही वाढायला. जर ही माहिती चांगली वाटत असेल मित्रांनो, तर चॅनलला आपल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.